मुंबई, स्वप्नांचं शहर. टोलेजंग इमारतींचं, ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वास्तूंचं, फिल्म स्टार्सच्या बंगल्यांचं आणि कष्टकऱ्यांच्या घरांचं शहर. मरीन ड्राईव्हवर रेंगाळणारं, वानखेडेवर उसळणारं, फेसाळत्या समुद्राचं आणि त्याहून अधिक उसळत्या उत्साहाचं शहर. प्रत्येक शहराचा श्वास वाहतो तो त्या शहराच्या रस्त्यांमधून. मुंबईचा श्वास अधिकाधिक मोकळा व्हावा म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका सतत कार्यरत असते. याच प्रवासातील एक मैलाचा दगड म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प दक्षिण. मरीन ड्राईव्ह ते दहिसर पर्यंतचा प्रवास आता नुसता सुलभ नाही तर आकर्षक देखील होणार आहे. त्यासाठी दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत सुमारे 48 किलोमीटर लांबीचा मुंबई किनारी रस्ता बांधण्यात येत आहे. दक्षिण टोकाकडे प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून सुरू होऊन वरळी वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या मुंबई किनारी रस्त्याचं पूर्ण झालेलं काम पाहताना डोळ्यात अभिमान जागतो. यातील अत्यंत आव्हानात्मक गोष्ट म्हणजे समुद्र किनारी जमिनी खालून जाणारे जुळे बोगदे. मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शिनी पार्क पर्यंत 2 किलोमीटर लांबीचे आणि अंदाजे 11 मीटर अंतर्गत व्यासाचे हे दुहेरी बोगदे. स्वराज्य भूमी अर्थात गिरगाव चौपाटीवर जमिनीखाली 25 मीटर अंतरावर तर मलबार हिलच्या तब्बल 75 मीटर खालून जातात. तांत्रिक दृष्ट्या भक्कम आणि तरीही पर्यावरणास अनुकूल अशा भरणीच्या जमिनीच्या पुढे या प्रकल्पातील पहिली आंतरमार्गिका येते ती अमरसन्स उद्यान येथे. बोगद्यातील 6 पदरी भाग वगळता संपूर्ण रस्ता 8 पदरी आहे. या मार्गावरील दुसरी आंतरमार्गिका हाजी अली येथे आहे. प्रकल्पाचं आणखी एक अधोरेखित करता येण्याजोगं वैशिष्ट्य म्हणजे एकल स्तंभ पूल अर्थात एकेका खांबावर उभारला गेलेला पुलाचा सशक्त डोलारा. वाढत्या दळणवळण व्यवस्थेचा विचार करून भूमिगत वाहनतळ व्यवस्था, रस्त्याला अढळपण मिळण्यासाठी वादळ आणि लाटांपासून संरक्षणासाठी समुद्री भिंत देखील उभारली आहे. ह्या मार्गातील तिसरी आंतरमार्गिका वरळीला उपलब्ध आहे आणि तिथून वरळी वांद्रे सागरी सेतूवर पुढे मार्गक्रमण करता येईल. या प्रकल्पामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी प्रवासाचा वेळ 40 मिनिटांवरून केवळ 9 मिनिटांवर आला आहे. इंधन आणि वेळेची ही बचत नागरिकांच्या वैयक्तिक फायद्याची आहेच, पण राष्ट्रीय संपत्तीचं संवर्धन देखील लक्षात घेण्याजोगा आहे. हा प्रकल्प सुमारे 14,000 कोटी रुपयांचा आहे. हा प्रकल्प फक्त अभियांत्रिकी दृष्टीने नव्हे तर पर्यावरण दृष्ट्या देखील मोलाची भर टाकणारा ठरणार आहे. या प्रकल्पातून सुमारे 70 हेक्टर अर्थात तब्बल 170 एकर हरित क्षेत्र विकसित होत आहे. यामध्ये मियावाकी वन, उद्यान, घनदाट वृक्षराजी असलेलं विहार क्षेत्र, पदपथ, सायकल ट्रॅक, समुद्राचं विलोभनीय दृश्य न्याहाळता येईल अशी हिरवळीनं नटलेली ठिकाणं, निसर्गाच्या सान्निध्यात व्यायाम, मनोरंजन व क्रीडा प्रकारांचा आनंद घेता येईल अशा सर्व घटकांचा समावेश आहे. इतर देशातील रस्त्यांचं कौतुक करणारे आता आपल्या देशातील मुंबई किनारी रस्त्याचं उदाहरण देऊ लागले आहेत. हीच तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अविरत प्रयत्नांना मिळणारी पोचपावती आहे. मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी नव्हे तर प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा अशी अभूतपूर्व योजना प्रत्यक्षात उतरवत आहे. देशाच्या आर्थिक राजधानीचा चेहरा मोहरा आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला आहे. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प दक्षिण या नावाने.